आपल्या लोकांना एक जबरदस्त सवय लागलेली आहे की प्रचंड कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, अगदी मेहनत, चिकाटी, जिद्द सगळं पणाला लावलं तर यश हमखास मिळतंच, अशा प्रकारचा एक समज आपल्याकडे आहे. पण त्याच्यापेक्षा भयानक एक प्रकारचा समज कसा आहे माहित आहे का? काही नाही हाताला मिळालं, काहीच नाही जर फळ मिळालं तर एखादा देवऋषी बघायचं, लगेच एखादा ज्योतिषी बघायचा, लिंबू मिरची उतरून टाकायचा, दुसरं काय आम्हाला कामच नाही, घरावर काहीतरी वावळायचं आणि दुसऱ्याच्या दारात टाकायचं. अरे लेका हेंद्र्यांनो, सुधारलं पाहिजे आपण जरा, याच्या पलीकडे आलं पाहिजे. महाराष्ट्राची भूमी सुधारकांची भूमी आहे. आणि मी हे कशासाठी सांगतोय आपल्याला कळलं असेल, पंढरीला आज लाखोंचा वारकरी जो चाललाय ना, तो वारकरी शुद्ध भावनेनं जातोय विठ्ठलाच्या दारापाशी. आणि हा एकमेव मला वाटतं वारकरी संप्रदाय असा आहे की जिथं असलं नवस हे बाकीचं काही चालत नाही. लिंबू मिरची उतराण टाका, कुठलं तरी भविष्य बघून या, अजिबात चालत नाही. मागच्या वर्षी एक रील प्रचंड व्हायरल झाली होती विठुरायाच्या दारातली. एक पत्रकार एका आजोबांना विचारत होता की बाबा तिकडे जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे, तर त्या आजोबांनी दिलेलं उत्तर एवढं जबरदस्त आहे, ते असं म्हणतायत की इथं मिळत काहीच नाही पण कमी काही बी पडत नाही. म्हणजे एवढा जबरदस्त असा वारकरी हा संप्रदाय आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आज 8वा दिवस आहे आणि संत तुकाराम महाराजांचा ठरल्याप्रमाणे 8वा अभंग आपण घेतो. संत तुकाराम महाराजांचा 8वा अभंग असा आहे की सांगो जाणे ती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा, रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती एक, तुका म्हणे जाती पुण्य क्षये अधोगती. याचा अर्थ असा आहे, संत तुकाराम महाराज पहिल्या ओळीमध्येच असं आम्हाला सांगतायत की सांगो जाणे ती शकून भूत भविष्य वर्तमान. म्हणजे काही माणसं असा दावा करतात की मला भूत पण कळते, म्हणजे तुमचा भूतकाळ मी सांगू शकतो, तुमचा वर्तमान काळ मी सांगू शकतो, तुमचं भविष्य सुद्धा मी सांगू शकतो. झालं लगेच आम्हाला असं पाल्लाळ फुटतो, आमच्या काळजाला पाजर फुटतो. घरात आईनं प्रेम केलं आणि बापानं प्रेम केलं तरी आमच्या काळजाला पाजर फुटत नाही हो. आणि लगेच त्या ज्योतिषानं असं काहीतरी सांगितलं की आमच्या काळजाला पाजर फुटतो. अहो, एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात 10व्या निशी मी सांगितलं होतं की एका सेकंदात हा विक्रांत पाटील तुमचं नशीब सांगणार. एका आमच्या माऊलीनं हात वर केला, तिला म्हटलं माई फक्त 3 पॉईंट सांगतो, तुमच्या बरोबर आहेत का बघा. यदा कदाचित येणाऱ्या काळात तोही मी व्हिडिओ तुमच्या समोर निश्चितपणाने आणल्याशिवाय राहणार नाही. त्या माऊलीनं हात वर केला, म्हटली माझं नशीब तुम्ही सांगा. मग मी म्हटलं 3 गोष्टी तुम्हाला सांगतो, तुमच्या भूतकाळातल्या खरं आहे का खोटा आहे फक्त तुम्ही सांगा. मग त्यांना मी म्हटलं की प्रचंड काबाड कष्ट करून सुद्धा आजवर तुमच्या हाताला काहीच मिळालेलं नाही, बरोबर आहे का? तर त्या बाईनं असं बोट वर केलं, म्हटलं अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. म्हटलं आता दुसरं वाक्य ऐका माऊली म्हटलं. तर त्यांना असं सांगितलं, हे बघा माई, ज्यांचं तुम्ही कल्याण केलं ना, ज्यांचं तुम्ही चांगलं केलं, त्या माणसांनी परत आयुष्यात तुमच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही, खरं आहे का खोटं आहे? माऊली म्हटलं अहो एकदम खरं सांगताय तुम्ही. मग म्हटलं आता तिसरं वाक्य तुमचं ऐका. तुमच्या शेजारची एक बाई आहे, अगदी तुमच्या नात्यातली आहे, अगदी रोज तुमच्या जवळ बसायला असते, पण तुमचं वाटोळ व्हावं म्हणून ती देव पाण्यात घालून बसलेलं आहे, खरं आहे का खोटं आहे? तिनं अशी मान हलवली, तुम्हाला सांगतो म्हटली हे काही मला माहित नाही पण तुम्ही म्हणताय ते मला पटतंय बरं का. म्हटली आपली माणसं या सगळ्या गोष्टीच्या आहारी गेलेले आहेत. तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत सांगू जाणे ती शिकून भूत भविष्य वर्तमान. मला भूतही कळते, भविष्य कळते, वर्तमान कळते, असा काही लोक दावा करतायत. त्यांच्याबद्दल संत तुकाराम महाराज पुढे काय म्हणतायत की सांगो जाणे ती शिकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा. अशा माणसांचा मला कंटाळा आहे. कंटाळा या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा की मला राग आहे अशा माणसांचा, प्रचंड राग आहे. की पाहून आवडती डोळा, म्हणजे सांगो जाणे ती शिकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहून आवडती डोळा. म्हणजे अशा माणसांचं तोंड सुद्धा मला बघायचं नाही, डोळ्यांच्या पुढे ही माणसं आलीच नाही पाहिजेत. असली थोबाड माझ्या समोर यायला नको, भविष्य सांगणारी. हे संत तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत. त्याच्या पुढची वळ, रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होते एक. ही माणसं असा दावा करतात की रिद्धी सिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती सुद्धा मला प्राप्त झालेल्या आहेत. त्या रिद्धी सिद्धी देवी माझ्याकडे आलेल्या आहेत. आपण म्हणतो ना आमच्या घरी रिद्धी सिद्धी सुद्धा पाणी भरतं, तर ते सुद्धा आमच्याकडे आलेलं. आणि वाचा सिद्धी होते एक, म्हणजे मी वाचा सिद्ध आहे असं सांगतात. वाचा सिद्ध म्हणजे काय? मी जे सांगतो ते खरंच होतं. आपली जीभ काळे आहे बाबा, आपल्याला सगळं कळतं. अरे काळे म्हणजे काहीतरी वंगान लावून आले असतील जिभेला, घरातलं काहीतरी लावलं असशील उलटवून तुझ्या जिभेला, राख लावली असशील, जीभ काळे असा दावा करून तू दुसऱ्याचं भविष्य सांगण्याच्या भानगडीत का पडतो? आणि मग अशा माणसांचं काय होतं ना, हे संत तुकाराम महाराज शेवटच्या ओळीत सांगतायत. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की या माणसाने आयुष्यभर जेवढं काही पुण्य कमावले ना या भविष्यवेत्यांनी, त्यांचं सगळं मिळवलेलं पुण्य सुद्धा वाया गेल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय होतो म्हणजे नाश होतो, हे आम्हाला कळलं पाहिजे. आता हे सगळं विक्रांत पाटील सांगत असता तर पैतान घेऊन माझ्या अंगावर आला असता राहू तुम्ही. हे संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे.
आणि मी जे अभंग शतक करतोय ना त्या पुस्तकाचं नाव सुद्धा यथावकाश तुम्हाला मी दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये 100 अभंग आहेत, पण तो मूळ गाथेतला किती नंबरचा अभंग आहे, किती क्रमांकाचा अभंग आहे ते त्याच्यामध्ये डिटेल दिलेला आहे. तुम्ही ते निश्चितपणानं पाहू शकता. संत तुकाराम महाराज आम्हाला हे सांगतात, काय नशीब वगैरे सगळं बघायला जायची गरज आहे. बाबळीचा बी पेरला म्हणजे काय गहू उगवून येणार आहे का? आणि गहू पेरलं तर काय ज्वारी उगवून येणार आहे का? जे पेराल ते उगवणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे भविष्य नशीब बघायला जायची काय दुसरीकडे गरज नाही. हातांवरच्या रेषांवर काही पट्टे भविष्य सांगतायत, त्यांना कळलं पाहिजे. कारखान्यामध्ये काम करत असताना एखाद्या कामगाराचे हात जर मनगटातून तुटून गेलेले असतील तर त्याच्या भविष्याचं काय? स्टीफन हॉकिंग तर त्याचं शरीर सुद्धा हलत नव्हतं, त्यालाही भविष्य चांगलं होतं. किती माणसं आहेत अशी ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, वेडी वेंधळी कशी जन्माला आलेली आहेत, तरी त्यांना भविष्य आहे. प्रयत्नांती परमेश्वर. लक्षात येतंय ना? प्रयत्न केलं तर आपणाला सगळं शक्य आहे. पण प्रयत्नावर विश्वास ज्यांचा उडालेला आहे ती माणसं अशा भविष्यवेत्यांच्या नादी लागतात. लक्षात येते ना? कमजोर वही लोग होते हैं जो किस्मत का रोनार होते हैं, लेकिन जिन्हें उगना होता है वो पत्थर का सीना चीर कर भी उगते हैं. त्यामुळे आपल्याला जर उगवायचं असेल तर कडक मधल्या कडक दगडाला अगदी चिरून सुद्धा आपण उगवू शकतो. लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या लक्षात आल्या पाहिजेत. या भविष्यवेत्यांच्या, नशीब सांगणाऱ्यांच्या या माणसांच्या पलीकडे आपण थोडं जाऊया. त्यांच्यावर रागराग करत बसण्यापेक्षा त्यांच्या नादीच लागायला नको म्हणतोय मी. तुकाराम महाराज म्हणतायत तसं, पाहून आवडते डोळा. अशा माणसांचं तोंड सुद्धा आपल्या डोळ्यांसमोर यायला नको आणि त्यांचं ते भविष्य सांगितलेलं सुद्धा आपल्या समोर यायला नको. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर आहे का? खरंच नाही, आम्ही खूप कष्ट केले तरी हाताला काही लागलं नाही, मग आम्हाला असलं काहीतरी बघायलाच पाहिजे, लिंबू मिरची उतरून टाकलंच पाहिजे. याच्यावर विश्वास असाल तरीही तुम्ही कमेंट करा बरं का. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल, संत तुकाराम महाराजांचा अभंग जर आपल्याला भावला असेल तर निश्चितपणानं आपली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आणि अजूनही माझ्या या विक्रांत पाटील स्पीकर ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.